परमपूज्य सद्गुरू आलोकनाथ महाराज यांचे इथे शुभागमन होत आहे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये गुरुमाऊली परमपूज्य सद्गुरू आलोकनाथजी महाराज यांचं आपण जोरदार स्वागत करूया। संतांच्या पदस्पर्शाने केवळ तर आपण म्हणतो ना, त्या भक्तीचा महिमा मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने गायला सुरुवात केली। हे उठवणारी चैतन्य शक्ती आजूबाजूच्या वातावरणामध्ये समरस होताना आणि त्याच वातावरणाशी तादात्म्य साधताना आपल्याला सहस्त्र प्राप्त होते। ज्या ज्या क्षणाला या महद व्यक्तिमत्वांचं संतांचा आपल्या वातावरणामध्ये, आपल्या आजूबाजूमध्ये, आपल्या सहवासामध्ये खऱ्या अर्थाने आगमन होत असतं, त्या त्या वेळेला त्या परंपरा ताकदवान, सामर्थ्यशील आणि भक्तिभावानं परिपूर्ण असलेल्या वातावरणाची नव्यानं अनुभूती होत असते। आपल्या सर्वांना शुभाशीर्वाद देण्याकरता, या संपूर्ण सोहळ्याला आपले शुभाशीर्वाद बहाल करण्याकरता परमपूज्य रमणनाथजी महाराज संजीवनी समाधी ट्रस्टचे श्री क्षेत्रात तानसा मठाधिपती परमपूज्य सद्गुरू आलोकनाथ महाराज यांचे ते शुभागमन होत आहे। मी महाराजांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। या सगळ्या वातावरणामध्ये खरं तर आपण म्हणत असतो की शिक्षण, पद, नोकरी, राजकारण अशा अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळी ज्या महद व्यक्तिमत्वाला, ज्या सद्गुरूंना खऱ्या अर्थानं आपल्या गुरुस्थानी मानत असतात, अगदी राजकारणातील दिग्गज पदांपर्यंत पोहोचलेली मंडळी असतील, उद्योग क्षेत्रामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली मंडळी असतील, एवढंच नाही, कलाकार, साहित्य, शैक्षणिक या सर्वच क्षेत्रातील मंडळी ज्या महद व्यक्तिमत्वाच्या समोर चरणी लीन झाल्यानंतर ज्या व्यक्तिमत्वाच्या ठाई प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप साकार होतानाचं चित्र प्रत्येक डोळ्यांनी खऱ्या अर्थानं अनुभवलेलं आहे। ज्यांनी दिलेला आशीर्वाद तुम्हा मला संसार रूपी भवसागरातून तारण्याचं एक अफाट असं सामर्थ्य प्रदान करून देतं। आणि म्हणूनच आज श्री क्षेत्र तानसा परमपूज्य रमणनाथजी महाराज संजीवनी समाधीचे मठाधिपती परमपूज्य सद्गुरू आलोकनाथ महाराज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। मी महाराजांचं श्री बालाजी इव्हेंट्स शहापूरच्या वतीनं, शहापूर फेस्टिवल 2024च्या वतीनं आणि तो उपस्थित असलेल्या समस्त शहापूरकरांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। पडता पाऊले संत सज्जनांची, शोभा वाढली या रंगमंचाची। बाबांचं या ठिकाणी उपस्थित राहणं, या संपूर्ण कार्यक्रमाला आशीर्वाद देणं आणि आपल्या सर्वांच्या जीवनाचं सोनं होणं, यासाठीच बाबांचं आगमन। अर्थातच असं म्हणतात, प्रपंच समजायला तेज बुद्धी लागते आणि परमार्थ समजायला शुद्ध बुद्धी लागते। या दोन्हींचं संमिश्रण झालं तरच प्रपंचातून परमार्थ साधता येतो आणि हा परमार्थ कसा साधावा याचं उत्तम मार्गदर्शन करणारे परमपूज्य रमणनाथजी महाराज समाधी ट्रस्टचे मठाधिपती योगी आलोकनाथ बाबा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। याच रमणनाथ महाराज ट्रस्टचे भक्त असलेले भास्कर शेठ भोईर आणि सर्व बालाजी इव्हेंटचे आयोजक यांना विनंती करतो की बाबांचं या ठिकाणी यथोचित पूजन करावं। बाबांना अर्थातच भगवान शंकरांचं बाबांचं पूजन होऊ द्या, मग आपण दर्शन घेऊया। थोडं एका बरोबर दोन बाजूने असे उभे राहा, व्यवस्थित जरा फोटो सेशन होईल या पद्धतीने। प्रपंचातील वेगवेगळ्या समस्या असू द्या, मनामध्ये कुठली तरी चलबिचल असू द्या, परमार्थामध्ये आपलं ध्यान लागत नसू द्या, प्रत्येक गोष्टीचं एकमेव उत्तर म्हणजेच परमपूज्य आलोकनाथ बाबा। निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये, तानसा धरणाच्या या पवित्र अशा वातावरणामध्ये भोगावती नगर या ठिकाणी स्थित झालेला शेकडो वर्षापूर्वीचा रमणनाथजी महाराज यांची समाधी, त्यानंतर परमपूज्य भागवत बाबा यांनी त्या ठिकाणी केलेली तपश्चर्या असेल आणि त्यानंतर त्याच परिसरातून बालक स्वरूपामध्ये आपल्या सर्वांच्या उत्थानासाठी, उद्धारासाठी ज्यांनी आपलं अखंड जीवन वाहण्यासाठी आपलं व्रत घेतलेलं आहे,
ते परमपूज्य आलोकनाथ बाबा यांचं आयोजक समितीच्या वतीनं आपण पुष्पहार अर्पण करून पूजन करूया। मी सन्माननीय भास्कर शेठ भोईर, मिलिंद दादा देशमुख आणि सर्व खरं तर प्रपंचामध्ये असताना विवंचना, चिंता, क्लेश, कुठल्या तरी प्रकारची एक भयावह अशी स्थिती याने ग्रस्त असलेले आपण प्रापंचिक सांसारिक माणसं आणि याच सर्व माणसांना समाधानाची एक वहिवाट दाखवण्यासाठी बाबा सदैव कार्यरत असतात। खरं तर त्या ठिकाणी गुरुचरित्र पारायण असेल, दत्त जयंतीचा मोठा उत्सव असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ याग असतील, अशा वेळेला भक्तांची मांदियाळी त्या ठिकाणी जाणं, राधाकृष्ण विखे पाटील सांस्कृतिक मंत्री असताना त्या ठिकाणी त्यांचं उपस्थित राहणं, अगदी आताच्या काळामध्ये सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांच्या उपस्थितीने अशा भव्य दिव्य अशा उपस्थितीत मी सर्वांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी बाबांना वंदन करूया। आहो त्याच ठिकाणून बाबांना नमस्कार करूया। बाबा या निमित्तानं आपल्या या शहापूर फेस्टिवल 2024च्या तृतीय दिनी अगदी अंतिम दिनी सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। मनापासून द्यावेत तितके धन्यवाद थोडे आहे, कारण बाबांसारखी विभूती या ठिकाणी आली आणि प्रत्येक रविवार असेल, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, भक्तजन आपलं गाऱ्हाणं घेऊन जावं आणि त्या ठिकाणी बाबांनी त्यांना आशीर्वाद द्यावा, ते संकल्प पूर्ण करावेत। या ठिकाणी त्रिशूल बाबांना भेट वस्तू म्हणून देऊन, अर्थातच रमणनाथ महाराज समाधीचे भक्त असलेले भास्कर शेठ भोईर आणि मिलिंद दादा देशमुख आणि सर्व बालाजी इव्हेंट्सच्या आयोजकांकडून या ठिकाणी बाबांचं पूजन केलेलं आहे। आयोजकांच्या वतीने या ठिकाणी बाबांना एक सन्मान चिन्ह प्रदान करून कायमस्वरूपी या रमणनाथ महाराज समाधीच्या या पवित्र अशा वातावरणामध्ये हे सन्मान चिन्ह बालयोगी या स्वरूपामध्ये आपल्या आध्यात्मिक वाटचालीला पुढे नेत बाबांना मी विनंती करतो की आम्हा सर्व भक्त मंडळींना आपण आशीर्वाद द्यावे। गेल्या 2 दिवसापासून शहापूर तालुक्यामध्ये शहापूर फेस्टिवल 2024 याचा बालाजी इव्हेंट्स आयोजित हा महोत्सव आज साजरा होत आहे। शहापूर ही भूमी साधू संतांच्या तपश्चर्येने पावन झालेली आहे आणि तसेच शिवाजी महाराज यांची माता जिजाऊ यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली आपली ही पवित्र अशी भूमी आहे आणि या भूमीमध्ये अनेक कलाकार हे घडलेले आहेत आणि घडत आहेत। या कलाकारांची जी कला आहे ही कला या मंचावर सादर करण्याची संधी या कलाकारांना आज बालाजी इव्हेंट यांनी दिलेली आहे। परमेश्वरांचा कृपा आशीर्वाद हा सदैव या कलाकारांच्या बरोबर असतो, पण यांना कुठेतरी एक मंच पाहिजे आणि हा मंच देण्याचं कार्य बालाजी इव्हेंट यांनी आयोजित केलं। शहापूर तालुक्यामध्ये आपला हा ग्रामीण भाग बहुतांशी आहे आणि या ग्रामीण भागामध्ये अनेक खेडेपाड्यामध्ये अनेक कलाकार हे उत्कृष्ट कलांनी नटलेले आहेत, पण त्यांना या सर्वांसमोर येण्याकरता एक मोठा रस्ता पाहिजे आणि हा रस्ता देण्याचं कार्य बालाजी इव्हेंट यांनी केलं। मी सदैव त्यांना प्रेरित करेल की दरवर्षी असा कार्यक्रम आयोजित करून
जे खेडोपाडी जे कलाकार आहेत त्या कलाकारांना या मंचावर येऊन त्यांना आपली कला दाखवण्याची संधी द्यावी आणि हा कार्यक्रम दिवसेंदिवस उच्च कोटीने हा सादर झाला पाहिजे, हाच माझा आशीर्वाद. हा कार्यक्रम यानंतरही उत्तरोत्तर वर्षानुवर्षे असाच बहरत राहिला पाहिजे, हा आशीर्वाद बाबांनी दिलेला आहे. त्यामुळे बालाजी इव्हेंट्सला यानंतर काहीच कमी पडणार नाही. कारण अलोकनाथ हे लोकनाथ आणि त्याच्या परलोकामध्ये जाऊन खऱ्या अर्थाने आपली सिद्ध समाधी आणि खऱ्या अर्थाने नामस्मरणाची तपश्चर्या आशीर्वादाच्या रूपाने या ठिकाणी बाबांनी दिलेले. बाबांना मनापासून धन्यवाद आहेत. बाबांचा आशीर्वाद आपणही सर्वांनी आहात त्या ठिकाणाहून नमस्कार करून घ्यावा. सगळ्यांना इथपर्यंत प्रत्यक्ष येता येणार नाही, परंतु आपल्याला जसा वेळ मिळेल तसं निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये तानसा या ठिकाणी आपण परमपूज्य रमणनाथजी महाराज समाधी ट्रस्ट या ठिकाणी जाऊन बाबांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन नक्की घ्या. आपणा सर्वांना हीच एक विनम्र प्रार्थना करेल. धन्यवाद. शहापूर फेस्टिवल 2024च्या निमित्तानं उपस्थित असलेल्या तमाम मान्यवरांचं पुनश्च एकदा श्री बालाजी इव्हेंट्सच्या वतीनं